युगायुगाच्या चालका युगायुगाच्या युगायुगाच्या चालका तुलाच म्हणती विश्वपालका तूच बाबा बुद्धीच्या दायका सर्व तुझाच अधिकार हो तुझ्याच पाचुनी बापा झाल्या चारही खाणी सांगायचं असं आहे अन्न जाण रुपये आणि शेदश आणि पाचवी खान म्हणजे 26 खान या 5 खाणीमधून या जगाची निर्मिती आहे म्हणून मला काय म्हणायचं आहे तुझ्याच पाचुनी गया 4 खाणी तुझ विचारला त्या पंचतत्वातुनी आणि तुलाच पुजती बापा ऋषी आणि मुनी सर्व तुझाच अधिकार हो तुझे वंदुगा माझे आई बाप सांगायचं असं आहे ज्यांच्यापासून या स्टेजवरती उभा आहे आणि ज्यांच्यापासून मी प्रोग्राम करीत आहे काही खरे ना खरे माझ्या आई वडिलांची पुण्य आहे त्यांनी अगर मला जन्म दिला नसता तर कदापि तुम्हाला मला 2 शब्द सांगायची मुभा मिळाली नसते आणि म्हणून पहिला पूजेचा वाटिका माझ्या आई वडिलांना देतो कारण त्यांना घडीला म्हणून तुमच्या समोर बोलत आहे आणि म्हणून तुझे वंदुका माझे आई बाप आणि माझे आदर करतान मला जन्माची का दुनिया झाले असे कितीक पुण्यवान हो शाहू छत्रपती बाबा फुले कबीर शाहू छत्रपती बाबा फुले कबीर थोर समाज सुधारक याच धरतीवर अरे जातीवाद नेत्यांना छळले फार तरी त्यांचा जय जयकार हो गुरु माझे पुरुषोत्तम राव गुरु माझे पुरुषोत्तम राव आणि राणे त्याचे गाव परसाळ गाव शाहीर मंगेश गाव सभेत गाव येस देई गणराजन माझ्या राणा राणा माझ्या राणा राणा माझ्या राणा राणा माझ्या राणा न हो हो हा आ हरे गुरु माझ्या पुरुषोत्तम राव राण्याचे परसाळ गाव हो हो आहा आणि शाहीर मंगेश बाबा सभेत गाव येस देई गणराजन माझ्या राणा राणा माझ्या राणा राणा माझ्या राणा राणा माझ्या राणा न हो
गणाची चाल घेतली आहे. नवीनच गण सादर करीत आहे. सत्ताकडे लक्ष असावं. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तोचनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तोचनी. स्मरण करते आहे. काय म्हणायचं आहे? श्री गणाला वंदना करीतो अंतरी मन भावे. कोणाला? तर गणेशाला मला वंदन करायचं आहे. काय म्हणायचं आहे? श्री गणाला वंदन करीतो अंतरी मन भावे. आचरणातून अंतर निर्मळ शुद्ध आणि मन भावे. आचरणातून अंतर निर्मळ शुद्ध आणि मन भावे. सारा जग फिरून नसताना आपल्या मायबापासारखं तीर्थ नाही. मला सांगा, आपले आदर्श आपले भगवंत आईवडिलांची पूजा करत असतील, त्यांना आईवडिलापासून जर मान मिळाला असेल तर दगड ढोंडे ढूंढण्यात काही अर्थ आहे का? दगड ढोंडे ढूंढण्यात काही अर्थ आहे का? हा, माय बापाला 5 रुपयाचे बिस्किट आणायला द्यायला जोराला जाते. आई वडिलांसाठी 5 रुपयाचा बिस्किट, बापू 5 रुपयाचा बिस्किट मला आणून दे, तर तो म्हणते चिल्लर नाही आहे, चिल्लर नाही आहे. 50,000 कुत्र घरी पोचते.
50,000 कुत्र घरी पोचते आणि त्याले एक हत्ती 150 रुपयाची एक हत्ती आणते. 150 रुपयाची एक हत्ती आणि आई वडिलांना 5 रुपयाचा बिस्किट नाही भेटत. स्वतः काय कोणी चालणार आहेस? ऐका पुढे काय म्हणतो. किसी ने मजे लूटे होंगी शहर में, अरे कोई मदरस होंगे अपने महबूबा के बाहों में, अरे मैंने भी जन्नत देखी अपने माँ बाप के बाहों में, माँ बाप के बाहों में. ऐका मी पुढे काय म्हणतो.